चोऱ्या करणाऱ्याचं चरित्र उच्चारावं होता. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी. देवाने का चोऱ्या केल्या त्याचं कारण आहे बरं. वेशीवर 4 स्त्रिया रडत होत्या. चोरी, दरिद्री, चहाडी आणि शिंदळी. नारद तिथं आले. नारदाने विचारलं तुम्ही का रडता? अहो पेढ ही सगळं आहे पण म्हणजे आमचं दुकान बंद पाडायची वेळ आली. तुमच्या दुकानात माल काय? त्यांनी सांगितलं आमची नावं अशी अशी. देवाला सांगितलं. देवांचा स्वीकार करा. देवाने सांगितलं नारदा 2 तुमच्याकडे. नारदांच्या गळ्यात 2 घातल्या. नारद म्हणजे मी काही एका जागेवर राहणार आहे का? नाही करत नारदांच्या गळ्यात 2 घातल्या आहेत. एक दरिद्री आणि दुसरी चहाडी. आणि याने आपल्याकडे 2 घेतल्या, चोरी आणि शिंदळी. त्याप्रमाणे यानं काम सुरू केलं. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, अवनी दही दूध तूप लोणी, होडी आवडी वरगणी, आल्या आल्या 5 गवळणी, आल्या आल्या 5 गवळणी, आल्या आल्या 5 गवळणी, आल्या आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद, जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणे लखलखीत, ऐका बाई तिची मात धरोनी कृष्णाचा मंथन करीत होते दाराला, ईशान टोनी आल्या 5 गवळणी. या गवळणी तक्रार घेऊन आलेले आहेत, पण यशोदा मात्र त्या तक्रारी मान्य करायला तयार का? माझं पोरग तसलं आहे. कुठली आई जी म्हणेल का नाही माझं पोरग चोरट आहे, ती त्याची आईच नसली पाहिजे. तिनं सांगितलं माझं पोरग तसलं नाही. बाळ सगुण गुणाचे नाही, बाळ दिसतंय गोजेरवाने, काय सांग का गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लोण्याचे गोळे खाता आणि माझ्या पोरा नाव घेता होय. तुम्ही खावली लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ढाईच्या ओढाळा गोकुळच्या नारी. आणि मुद्दे मालाला धरायचं आणि मगच बोलायचं. हिनं सांगितलं ठीक आहे, आज तुझ्या पोराला धरून द्यावं, तुझ्या पोराला आज धरून धावते. पेंजाला सांगितलं हिचा घर नंबर तेवढा टिपून दे. पेंजानं सांगितलं आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही. तिचं नाव शांताबाई, हिंदी नाही बरं का, गोकुळातली शांता सांगते मी. पण म्हणले माझ्या बरोबर कोणाचं जमत नाही. तिला शांताबाई का म्हणायची माहिती आहे? तिला भांडणाशिवाय जमायचंच नाही. म्हणजे भांडायला चिना म्हणून एक दिवस तिनं दहीच वाढत घातली. दही वाढत घातल्यानंतर कोणीच विचारेना. एकीनं विचारलं काय वाढत घातले? म्हणजे तू विचारणारी कोण? ही पण तशी बाजारच. म्हणजे तू विचारणारी कोण म्हणजे रस्त्यात मध्ये का बंद दही वाढत घातले? तू काय करशील? ही म्हणजे तू काय करशील? धरले तिचा केस धरले आणि सुरुवात केली मारायला. मारून मारून बदलली आणि मग सांगितलं आता माझ्या नादाला लागायचं नाही. हे पहा, पेढ्याचा भाव 200 रुपये किलो. पेढ्याचा भाव 200 रुपये किलो असा झालेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. 200 रुपयानं पेढे घेऊन या सर्वांनी. सगळं चालणार बरं काही यात्राच आहे. हे असल्या वावटळीत आपला दिवा लागला पाहिजे. काय चालत आपलं
दही वाळत घातलं पांढण चुकले दह्याचं. माझ्या नादाला लागायचं नाही. ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैनी आणि पाणी कृष्णा खोडीने टाकोनी एका जनार्दनी चरणी. देवा आता ह्या असल्या भानगडी करू नकोस बरं का. इथं ठेवायचं नाही आता. पोरग गडी जमवले. पेंद्या वडग्या वाकड्या पोकड्या सुदामा आणि वनामध्ये गेलेले. त्यावेळेला गायांना चरायला भरपूर असे. गायी वनामध्ये लावलेले आहेत आणि याने सुरू केलं झिळ मांडीला बाळवंडी घाली. म्हणा हा मामा म्हणा. माम्याची शीतळशाही पोरा तुझी गेली आई. मामा चेंडू लगोऱ्या खूप खेळ खेळले आणि दमल्यानंतर सांगितलं झाली आता वेळ शिदोऱ्या. आता काय खेळामध्ये आनंद नाही. एक काम करा खांदी भार आणि काय खेळायाची सूर. जेव्हा सगळ्यांच्या शिदोरे एकत्रित करायच्या ठरल्या. तुकोबाराय होती. तुकोबारायने सांगितलं तुका म्हणे हरी माझी बोली नाही घरी नका करू तुरी मज पाया वेगळी. यानं सांगितलं माझी शिदोरी आहे तसली तुमची असली पाहिजे. आता ह्याची शिदोरी म्हणजे षडगुण गोंडी रत्नजडीत तुझं श्याम सुंदरा शोभली आणि आपली नवा ठाई फाटून गेली. इतवा आम्हाशी दिलेली कान्होबा तुझी What?
निवेद केल्या उदा घेऊन या घरी विद्या वाटी दोष दोन्ही बालदास विजयला साधने तो पंढरीला जसे चरित्र घेणारा संपूर्ण टायमिंग संपूर्ण ना पुन्हा तुम्हीच म्हणाल बंद कोणी करायला सांगितलं तुम्हाला म्हणून पहिला प्रश्न विचारला काय शेवट काय आहे तुका माने धर्म संस्थापने सर्व कलाकारांच्या मुळे माझं कसं तरी झालं बरं का आमचे रोहित टिपरे मी आडवीकर म्हणलं काय नाव आहे माऊली श्री भगवान महाराज भागवत महाराज पुन्हा धनवडवाडीकर मंडळी ही सगळी टाळकरी आणि ऐकायला आलेली तुम्ही सगळी मंडळी असल्या गाड्यात सुद्धा तुम्ही ऐकता हे